मित्रांनो, जे समोरची अडचण होती झुडप झाडं वगैरे, ती या ठिकाणी कमिटीनं पूर्णपणे झाडं झुडपं काढलेली आहेत. पूर्ण पुढचा पट्टा मोकळा केलेला आहे आणि तासामध्ये काय जे काय दगड आहेत छोटे मोठे, ते दगड सुद्धा या ठिकाणी यात्रा कमिटी त्या 2 दिवसामध्ये काढून टाकणार आहे. त्यामुळं मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोपूजकरांच्या दुसाबैल मैदानाची शोभा वाढवायची. पल्ला 850 ते 800 फूट असणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे गोपूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे गोसाव्याची वाडी फाटीवरती. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहे. एकंदरीत जाणून घेऊ 14 तारखेला दुसऱ्या बैलाचं नियोजन कसं आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, भैरवनाथ यात्रेनिमित्त मैदान आयोजन केलंय, कसं नियोजन असणार आहे यावर्षी? पहिल्या पर्वाचं पहिलं मैदान आपण यावर्षी आयोजित केलेलं आहे भैरवनाथ यात्रेनिमित्त. यात्रा कमिटीतर्फे सर्व 7 बक्षीस आहेत. पहिलं बक्षीस 61,000, दुसरं 41, तिसरं 31, चौथं 21 आणि तिथून पुढची तिन्ही बक्षीस 11,000 प्रत्येक बैलगाडीवानांना एक ढाल. क्वार्टरची बक्षीस आहेत प्रत्येकी 2,000-2,007 आणि त्याच्यानंतर मेगा फायनलची बक्षीस ठेवलेली आहेत. मेगा फायनलला रक्कम किती आहे? मेगा फायनलला प्रत्येकी 1,000 रुपयाची रक्कम देण्यात येईल. बरं, आता फायनलला आले आहेत. हा, क्वार्टर फायनल, मेगा फायनलला? क्वार्टर फायनलला 1 ते 7 क्रमांकासाठी 2 फुटाच्या सर्वांना एकसारख्या ढाली देण्यात आलेल्या आहेत. बर. आणि क्वार्टर फायनल आणि मेगा फायनलला सगळ्यांना 14च्या 14 गाडीवानांना 1-1 फूट 1.5 फुटाची प्रत्येकी 1-1 ढाल देण्यात येईल. बर मित्रांनो, बघा, पहिलंच वर्षातलं नियोजन आहे पहिल्या पर्वातलं गोपूजकरांचं. सुंदर असं नियोजन केलंय त्यांनी. बक्षिसाची रूपरेषा सांगितली. शेवटची 3 बक्षीस 11 आहेत, नाहीतर बऱ्यापैकी शेवटची 3 बक्षीस म्हणलं की 11,7,5 किंवा 9,7,5 असे असतात. पण शेवटची 3 बक्षीस 11,000 असणार आहेत. त्याचबरोबर फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना प्रत्येकी 2-2 1-1 2-2 फुटाची म्हणजे मोठ्यातले 1-1 ढाल असणार आहे. क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल साठी सुद्धा 1-1 ढाल आहे. चांगलं नियोजन आहे. बरं, फाटीबद्दल काय सांगाल? आता फाटी सगळ्यांना माहिती आहे. पल्ला किती असणार आहे गोसाव्याच्या फाटीचा? पल्ला 850 फुटाचा पल्ला आहे. बर. आणि बऱ्याच गाडीवानांच्या अडचणी आल्या होत्या की फाटीत पळून आल्यानंतर पुढे थांबायला अडचणी आहेत. तर आपण बाईटच्या माध्यमातून दाखवा की आपण पुढच्या सगळ्या अडचणी जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकले. जी झाडं होती, जी बैलांना अडचण करत होती, ती सगळी काढून पटांगण केलंय. कुठल्याही बैलगाडीवानांनी शंका घ्यायची गरज नाही की पुढे बैलांना थांबायला जागा नाही किंवा प्रॉब्लेम येतोय, कुठं बैल झाडात अडकते, लागते, काय होते, अशी कुठलीही अडचण ह्या मैदानात तरी येणार नाही. नक्कीच. बैलगाडी मालकांनी लक्ष द्या. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं, व्हिडिओमध्ये आपण बघितलं चारी बाजून मी तुम्हाला व्हिडिओ केला. पुढची जी अडचण होती, जी काय झाडं झुडपं होती, ती या ठिकाणी कमिटीने पूर्णपणे काढलेली आहेत. कुठल्या प्रकारे आता पुढं गाडी जरी गेली तरी एखाद्या झुडपात किंवा झाडावरती जायचं भीती नाही. जी काय पुढची अडचण होती ती या ठिकाणी गोपूज यात्रा कमिटी यांनी क्लिअर केलेली आहे. पल्ला 850 फूट असणार आहे. रान माहिती आपल्याला कटनाचं रान आहे. गोसावीवाडीचं जे मैदान होतं त्याच फाटीवरती मैदान आहे. बरं, मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे? हो, मैदान बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आहे. आपण रीतसर परमिशन काढलेली आहे मैदानची. कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. कुठल्याही बैलगाडी मालकावर कसलाही अन्याय होणार नाही. वशिला पाहुणरावळा गावची नाही, कुठल्याही प्रकार नाही. लॉट समक्ष सगळ्यांच्या समोर कॅमेरा समोर मैदानात दिवशी सकाळी 9 वाजता काढले जातील. बर मित्रांनो, आता बघतोय आपण बऱ्यापैकी लॉट्स मैदानातच निघत आहेत. त्यामुळे गोपूज यात्रा कमिटीने सांगितलं की मैदानातच लॉट निघतील, कारण आता तेवढी नोंद होत नाही. त्यामुळं मैदानातच निघतील सर्वांसमक्ष. बरं, आपली ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? आपली ऑनलाईन नोंद कालपासून 8 तारखेपासून चालू झालेली आहे. बर. बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन नोंदी संदर्भात? काय ऑनलाईन नोंद चालू झाली कालपासून. बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्यावी आणि आपली प्रवेश फी 700 रुपये आहे बक्षिसाच्या ह्याच्यानुसार आणि बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आपण ती प्रवेश फी ठेवलेली आहे. बर. बैलगाडी मालकांना काय सांगाल? गाडी कमी जास्त आली, बक्षीस सगळे रितसर गाडी अगदी कमी गाडी येऊ जास्त येऊ, जेवढं बक्षीस यात्रा कमिटीने लिहून दिलंय तेवढं बैल मालकांनी मोजून घ्यायचं. 1 रुपया कमी दिला जाणार नाही. नक्कीच. बघा मित्रांनो, आयोजन नियोजन पहिल्या वर्षातले आणि स्वतः ते बैलगाडी मालक आता बोलतात प्रतापराव, ते स्वतः बैलगाडी मालक आहेत. त्यामुळे त्यांना माहिती बैलगाडी मालकांची व्यथा काय असतात. ते सुद्धा कधी कधी भांडा कमी करत नाहीत, कारण शेवटी बघा मित्रांनो, शेवटी मालक आहे आणि कुठं अन्याय होत असला किंवा कुठं जर न्याय मिळत नसला किंवा कुठं ज्या ठिकाणी बोलायचं त्या ठिकाणी बोललंच पाहिजे.
तसं त्यांनी सांगितलं की बैलगाडी मालकांनी एक ना एक रुपये मोजून घ्यायचा, कारण त्यांनाही उद्या दुसऱ्या मैदानात जायचे, त्यामुळे ते स्वतःच्या गावचं आहे म्हणून असं नाही की बाबा गाड्या आहेत म्हणून बोलतात. त्यांनी सांगितलं की इथं फायनल झाला, गाडी कमी होत्या जास्त होत्या, तुमचं पाकिटातलं जी रक्कम असेल नंबरातलं, समजा 1 नंबर केला तर रक्कम 61,000 जागेवर मोजून घ्यायची, असं यात्रा कमिटीनं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. पण काय सांगाल बैलगाडी मालकांना, अजून तुम्ही एक आव्हान काय कराल नोंदणी संदर्भात आणि मैदान संदर्भात? बैलगाडी मालकांनी कुठली शंका घेऊ नये. मैदान रीतसर होणार आहे. दुसरी गोष्ट, पब्लिकचा कुठलाही त्रास नाही. अगदी 1 नंबर तासावरून गाडी लागली किंवा 6 नंबर 7 नंबर तासावरून लागली, पब्लिकचा काही त्रास होणार नाही. प्रत्येकाची व्यवस्था केली जाईल माणसांची. गाडी मालकांनी रीतसर मैदानात सहभागी व्हावं, भरपूर गाड्यांची नोंद करावी. पहिल्याच वर्षाचं पहिलं मैदान आहे, भरपूर प्रमाणात प्रतिसाद द्यावा आणि बक्षिसाची रक्कम योग्य पद्धतीनं पूर्ण दिली जाईल, कुठला 1 रुपयाचा नाही. आणि ढालीची बी आम्ही तशी व्यवस्था केली की पहिल्या 1 नंबरच्या मालकाला जो आनंद होईल ढाल बघून, तोच आनंद 7 नंबरच्या मालकालाही झाला पाहिजे. कारण त्याला असं नाही वाटलं पाहिजे की 1 नंबरच्याला 2 फुटाची ढाल दिली आणि 7 नंबरच्याला अर्ध्या फुटाची दिली, असं नाही. जो 1 नंबरचा माणूस जेवढ्या आनंदानं ढाल दाखवणार आहे, तेवढाच 7 नंबरच्या मालकालाही तेवढाच आनंद होणार आहे. नक्कीच. बघा मित्रांनो, एक आपल्या जुन्या परंपरा होत्या आणि ढाल निशान ही जुन्या परंपरा, म्हणजे बक्षीस पहिली किती आहे एवढं महत्व नव्हतं, म्हणजे कमी. पण माणसांचं जुन्यातले फोटो बघा, मी वारंवार बोलत असतो, जुन्यातले फोटो पहिली तुम्हाला फायनलच्या गाडीवरती निशान किंवा हातात डाली घेऊनच फोटो दिसतील. आणि महत्वाचं, त्या डाली अजून आहेत लोकांच्या घरात, जुन्या डाली अजून आहेत 20-20 वर्ष 30-30 वर्ष जुन्या. त्यामुळे एक मानाची ढाल, एक आणि आकर्षक ढाल त्यांनी दिली. प्रत्येकाला 2-2 फुटाची ढाल असणार आहे मोठी. प्रथम क्रमांक 1 नंबर पासून 7व्या क्रमांक पर्यंत एक सारखी ढाल आहे आणि महत्वाचं रीतसर मैदान होणार आहे, कसली अडचण नाही. बरं, आता आजूबाजूला काय अडचण आहे का अजून, दुसरी विहीर वगैरे काय असं? नाही, आजूबाजूला कुठली अडचण नाहीये. राहिला विषय फक्त फाटीवर थोडासा जे खडा दिसतोय, तोही आम्ही यात्रा कमिटी मार्फत मैदानाच्या 2 दिवस आधी सगळा पूर्ण काढून घेणार आहे. पुढे रान दिसतंय ते थोडस नांगरून बैलांना पटकन असं उभं राहता येईल, ह्या पद्धतीची व्यवस्था करणार आहे. नक्कीच. मित्रांनो, आपण बघू शकता, फाटी माहिती आपल्याला, मी सुरुवातीला व्हिडिओ टाकलेला आहे तरी पण अजून एकदा दाखवतो. जी पुढची झाडं झुडपं होती बघा, आता पूर्ण मोकळ गेले, काहीच म्हणजे अजिबात कुठल्या गोष्टीं तिथं झुडूप किंवा झाड असं काय ठेवलेलं नाही. त्यामुळे आणि जी तांत्रिक आता दगड आहेत, बारीक मोठी दगड वगैरे दिसत आहेत, ती सुद्धा या ठिकाणी पूर्ण वेचून काढली जाणार आहेत यात्रा कमिटीच्या वतीनं. त्यामुळे बैलगाडी मालकांनी कुठली मनात शंका नंतर कुठल्या आपण बळी न पडता येत्या 14 तारखेला मौजे गोपूज तालुका खटाव जिल्हा सातारा गोसावीवाडी फाटीवरती मोठ्या संख्येने उपस्थित या मैदानात शोभा वाढवा. पुन्हा शब्द सांगतो, ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे, ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. मैदान या संघटनेच्या नियमानुसार आहे, पहिलंच पर्व आहे गोपूजकरांचं, सुंदर असं आयोजन नियोजन आहे. पण जाता जाता काय सांगाल बैलगाडी मालकांना, काय आव्हान कराल? आपण कसं असतं, बैलगाडी शर्यत ही बैलगाडी वाहन पैशाकडे बघून कोण खेळत नाही. प्रत्येकाची एक इच्छा असते की माझा बैल गुलालात राहावा, बरोबर, आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह मिळावं. ह्याची म्हणजे यात्रा कमिटीनं पुरेपूर व्यवस्था केली आणि ती गोष्ट लक्षात घेऊनच आपण मानाची ढाल आणि हे एकसारखं सौजन्य सगळ्यांना केलंय, म्हणजे 1 ते 7 नंबर. दुसरी गोष्ट, फाटीची अडचण सगळी काढून टाकलेली आहे, कुठल्या प्रकारचं हे नाही. मैदान यात्रा म्हणजे बैलगाडी संघटनेच्या नियमांना धरून संपन्न होणार आहे. दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारचं बक्षिसातला 1 रुपया कमी केला जाणार नाही. जे बक्षीस आपण म्हणजे जाहिरातीवरती दिलंय त्याच पद्धतीची सगळी बक्षीस बैलगाडी मालकांना दिली जातील. आणि अशा अपेक्षा या गावच्या यात्रा कमिटीची की पहिल्या पर्वाचं पहिलं मैदान आहे, तर भरपूर गाडीवानांनी नोंद करून मैदानाची शोभा वाढवावी. नक्कीच. बघा मित्रांनो, सुंदर असं आयोजन नियोजन केलंय. पहिलंच पर्व आहे, परंतु आता बैलगाडी मालक सुद्धा आहेत गोपूजमध्ये, त्यामुळे त्यांनी नियोजन केलंय की सगळ्या बैलगाडी मालकांना कुठेतरी एक मान सन्मान मिळावा, ह्या अनुषंगाने त्यांनी सुंदर असं नियोजन केलंय. ऑनलाईन नोंद सुरू आहे, ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. आपल्या मैदानामध्ये की ह्या गोष्टीचा विचार करून की सर्वसामान्य मालक गुलालात राहावा, ह्या गोष्टीचा विचार करून आपण फायनलची 7 बक्षिसं, मेगा फायनलची 7 आणि क्वार्टरची 7 अशी 21 बक्षिसं ठेवलेत आणि 42 बैलगाडी मालक ह्या मैदानात गुलालात राहणार आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी गाड्या नोंद होतील. त्यातली माझ्या माहितीनं बऱ्यापैकी बैल ती गुलालाच पात्र होणार आहेत आणि जो आनंद गुलाल भेटल्यावर मिळतो तो आम्हाला सगळ्यांना माहितच आहे. नक्कीच. त्याच्यासाठी आपण ह्या गोष्टीचं खास म्हणजे लक्ष देऊन आयोजन केलंय. नक्कीच. बघा मित्रांनो, सुंदर असं आयोजन नियोजन आहे. 42 बैलगाडी मालक गुलालात असणार आहेत
क्वार्टर फायनल आहे, मेगा फायनल आहे आणि डाली सुद्धा मानाचे आकर्षक डाली असणार आहेत. त्यामुळं जाता आता माझी सर्व बैलगाडी मालकांना, तमाम बैलगाडी मालकांना विनंती, आपण येत्या 14 एप्रिलला मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोपूजकरांच्या भव्य दिव्य दुसरा बैल मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं. भैरवनाथाच्या नावानं चांगलं.